हॅलो, हाय, नमस्कार. तर आज आहे 21 तारीख म्हणजे सॅटरडे आहे. तर चला तर मग बघूया आजच्या दिवसात काय-काय होतंय. तर दुपारी मी जेवणासाठी मशरूमची भाजी केली होती, मशरूम मसाला. मला ही भाजी खूप आवडते, पण घरात कोणाला जास्त आवडत नाही. सो आज माझा भाऊ येणार होता म्हणून मी मशरूम मसाला केली, त्यालासुद्धा आवडते आणि बाकीच्यांसाठी होती सिमला मिर्च आणि बाकीचं सगळं जेवण केलं होतं. डाळीची आमटी, भात, पोळ्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही निघालो फिरण्यासाठी म्हणजेच राउंड मारण्यासाठी, जे की आम्ही नेहमीच वीकेंडला जातो आणि नेक्स्ट डेचं प्लॅनिंग करायचं होतं. सो आम्ही निघालेलो आणि पुढे काय-काय होतंय तुम्ही बघाच. काय ठेवलंय काकड्यावर? फुलं ठेवली आहेत भारी छान-छान दिसायला. लोकांना आकर्षित करून देण्याचे प्रकार. अरे याला काय अर्थ आहे? स्वतःचा व्हिडिओ बनवते, माझा व्हिडिओ कोण बनवणार? तुझ्यावरच फोकस. ह्याच्यावर झूम पण नाही ना. उद्या संडे आहे आणि आम्ही कुठेतरी जाणार आहोत. तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच कळेल. पण त्याची तयारी आजपासून चालू आहे. गाडीत पेट्रोल भरणे, हवा भरणे आणि बरोबर राऊंड मारणे. उद्या काय काय करता येईल, कधी निघायचंय, काय सगळं ठरवायचं. आमच्यासोबत आमचे मित्र पण आहेत. सो तो मित्र कोण आहे हे सुद्धा तुम्हाला उद्याच कळेल. तेच सरप्राईज आहे. किती वाजता निघूया, काय सगळं ठरवायचंय आणि मग बघूया. उद्या सकाळी लवकरात लवकर निघायचंय. प्रवास थोडा जास्ती म्हणजे फार असा नाही, पण तरी एक वन डे पिकनिकच्या शिवाय थोडासा जास्ती प्रवास आहे. सो कारण परवा परत ऑफिस आहे. सो उद्या एका दिवसात प्रवास कम्प्लीट करायचा. सो मंडे असल्यामुळे मग उद्या किती वाजता निघायचं आपल्याला? उद्या सकाळी लवकरच निघूया उन्हाच्या आधी. 6 वाजता तरी आपल्याला निघायचं. अरे यार ती बघ स्कॉर्पिओ आहे, एक नंबर गाडी यार. अरे यार काय मुलगा यार. काय झालं? इथे मी बसली आहे बाजूला आणि ह्याला बाकीच्या गाड्या. अरे ती गाडी पण कसली दिसते, ब्लॅक स्कॉर्पिओ आणि एक नंबर दिसते. असू दे. तर मी काय बोलते, हा बोल प्लॅनिंग करायचं. हा बोल. अरे बोल. तर मग उद्या सकाळी किती वाजता निघायचं? 6 वाजता वगैरे निघूया, कारण ट्रॅफिकच्या आधी, उन्हाच्या आधी निघालेलं बरं. आणि ट्रॅफिकच्या आधी आलेलं पण बरं. हो तर त्यामुळे तर उद्याचा प्रवास मस्तच असणार आहे. भारी काहीतरी वेगळं. आम्ही कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत, सगळी माहिती तुम्हाला आम्ही उद्या देऊ, स्टार्ट टू एंड. सो स्टे ट्यून आणि उद्या भेटूया. थोडी भटकंती झाल्यावर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी गेलो, कारण दुसऱ्या दिवशीसाठी गाडी फुल करणं किंवा गाडीमध्ये पेट्रोल टाकणं गरजेचं आहे. गाडीलाही भूक लागते. त्यामुळे ती सगळी कामं झाली आणि मग पुन्हा आम्ही निघालो घरच्या दिशेने. आणि तुम्ही बघालच नेक्स्ट डे काय होतंय आणि तुम्हालाही खूप मजा येईल. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही थांबलो होतो गाडीत हवा भरण्यासाठी आणि हे आमचे साहेब बघा बाहेर उभे राहून कसे बघतायत. त्यांच्यावरच फोकस केला होता. सो अशी त्याची खोड काढायला खूप मजा येते आणि तो सुद्धा माझ्या खोड्या काढतच असतो. आणि असंच गणित असतं नवरा बायकोचं. थोडीशी मजा, थोडीशी भांडणं, थोडेसे रुसवे फुगवे आणि भरपूर सारं प्रेम. सो असंच गप्पा मारत, गोष्टी करत आम्ही घरी येऊन पोचलो नेक्स्ट डेची तयारी करण्यासाठी. हाय, गुड मॉर्निंग. तर 6 वाजले. काल जसं तुम्हाला सांगितलं आम्ही कुठे ते जाणार उद्या. तर निघालो आहे महाडचा गणपती, पळसदरी आणि अजून 1-2 ठिकाणं करणार आहोत. तर तेच आता सकाळी 6 वाजले निघतो आहे आता. तर अजून कोणीतरी येतं आहे आमच्यासोबत, पण ते तुम्हाला सरप्राईज आहे, पुढे कळेल कोण आहे. आणि त्यानंतर बघूया आमचा प्रवास कसा चालला आहे, काय करतो आहे आम्ही आणि भेटूच आपण. चला.
आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आम्ही आमचा प्रवास चालू केला. तर वाटेत आम्ही कोणाला तरी घेणार होतो. तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आमच्यासोबत अजून दोघेजण येणार होते. तर ते कोण आहेत ते तुम्हाला कळेलच लवकरच. कधी-कधी आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस प्लॅन करून होत नाहीत, ते फक्त घडतात. सो असाच हा संडे आम्ही चौघांनी मिळून एक छोटासा प्रवास सुरू करायचं ठरवलं. माझा नवरा, मी आणि आमचे 2 मित्र, मैत्रिणीचे कपल आहेत. सो चला बघूया कोण कोण येतंय आपल्याबरोबर. गाडी पुढे निघाली आणि मागे राहिल्या रोजच्या धावपळीच्या गोष्टी. हा बघा कसा वाट बघत थांबलाय. तुझं लक्षच नव्हतं कुठे आहेत तुमचे मित्र. सो आमचा प्रवास चालू झाला. पण आमच्यासोबत जे आहेत त्यांची एंट्री एकदम फिल्मी असणार आहे. तर जाताना सगळ्यात आधी आम्ही एका ठिकाणी थांबलो बदलापूरमध्ये नाश्त्यासाठी. गरमागरम साऊथ इंडियन नाश्ता, सकाळच्या हवेत मिसळलेला चहाचा सुगंध आणि मनात सुरू झालेला प्रवास. असं सगळं करत आम्ही पळसदरीला येऊन पोहोचलो. पळसदरीच्या मठात शूटिंगसाठी अलाउड नाही आहे त्यामुळे. आणि ही बघा, ही आहे आमच्या नवीन कपलची आणि जी सरप्राईज एंट्री होती तीच आहे ही सरप्राईज एंट्री. हा आहे आमचा मित्र भाग्येश पाटील आणि ही आहे त्याची बायको प्रेरणा पाटील. तर ह्याला तुम्ही ओळखलंच असेल. लग्नानंतर होईलच प्रेममधला दीपक आणि आता नवीनच सुरू झालेल्या वचनं दिले तुम्हाला या सिरियलमध्ये सुद्धा तो आहे. तर ह्याला तर सगळेच ओळखत असतील. तर ह्यांची ही अशी एंट्री तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आणि ह्यांचंही नवीनच लग्न झालेलं असल्यामुळे थोडीशी हटके एंट्री गरजेची होती. आता मी आता तिकडे पळसदरीच्या मठामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, परंतु तिथे मिळते शांतता, प्रसन्नता आणि मनाला मिळालेली एक वेगळीच स्थिरता. तिथे कॅमेरा नव्हता, पण कधीकधी डोळ्यांनी अनुभवलेले क्षणच सर्वात सुंदर असतात. तर इथून आम्ही निघालो महाडच्या गणपतीसाठी. आणि ही आमची अखंड बडबड करणारी आणि त्यामुळेच तितकीच ती सुंदर गोड असणारी प्रेरणा. संडे आहे ना. आणि मलाही बडबड करायला खूप आवडतं, त्यामुळे आमची छान सुंदर मैत्री झाली. मी 7वी 8वीत आली आहे. आणि गप्पा मारता मारता आम्ही गणपतीला कधी येऊन पोहोचलो कळलंच नाही. लहानपणी 7वी 8वीमध्ये असताना मी या गणपतीला अष्टविनायक करताना आले होते आणि त्यानंतर एवढ्या वर्षांनी इथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आणि गर्दी नव्हती, संडे असूनही खूप जास्त गर्दी नव्हती. आणि इथे एक शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा होता जो मला खूप आवडला. आता बघूयाच पुढे काय काय होतं. अर्धा तास रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागलं, पण जेव्हा बाप्पाचं दर्शन झालं तेव्हा वेळ जणू थांबली होती. मनात फक्त एकच शब्द होता, तो म्हणजे धन्यवाद. बाप्पाचं दर्शन खूपच छान आणि मनमोहक असतं. तर इथून आम्ही जाणार होतो पंचायतन मंदिरामध्ये, जिथे आम्ही आधी सुद्धा गेलो होतो, पण ह्या दोघांना सुद्धा जायचं होतं, त्यामुळे आम्ही ह्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. हे मंदिरच असं एवढं छान आहे ना की तिथे परत परत जावं असं वाटेल. खूप शांतता, स्वच्छता आणि कसलाच गोंगाट नाही. अगदी शांतपणे दर्शन घेता येतं. चला तर बघूया आमचा पुढचा प्रवास. आणि सोबत कोणीतरी असेल कंपनी द्यायला तर खूप मजा येते, गप्पा मारता येतात, आठवणी साठवता येतात. आणि ह्याच आठवणी अशा असतात ज्या आपल्याला पुढे जाऊन खूप काळ आधिका वगैरे गेलेली ना, टवटवीत ठेवतात. आणि मी व्हिडिओ मध्ये इन्स्टावर पण बघितलेलं, तो रील बघूनच मी जायचं होतं मला तिथे कधीपासून. सगळं व्हाईट व्हाईट छान वाटतं. नवीनच आहे 22 मध्ये. 22 मधलं आहे वाटतं. आणि खराब होणार पण नाही कारण असं फुलवाल्या बिला काय कोण नाही. हा तिथे काय असा बाजार नाही झालाय ना अजून, त्यामुळे ही शाळा आहे आणि तिकडे
आणि फायनली आम्ही येऊन पोचलो पंचायतन मंदिर नढळ इथे. महडपासून सुद्धा हे खूप जवळ आहे. जवळजवळ 12-13 किलोमीटरवर असेल आणि पळसदरीपासून सुद्धा महडचा गणपती 9 किलोमीटर आहे. त्यामुळे ही सगळी ठिकाणं जवळ आहेत. त्यामुळे हा प्रवास करायला खूप छान वाटतं. फक्त आम्ही चांदण्यातच बाहेर पडलो होतो, पण काय करणार. तर अशा प्रकारे पंचायतनला येऊन पोहोचलो आणि ही बघा आमची नटखट अशी प्रेरणा. इथला परिसर खूप शांत आहे, सुंदर आहे आणि स्वच्छ आहे मुख्य म्हणजे. त्यामुळे इथे यायला खूप छान वाटतं. आणि हे बघा, जशी की मी माझ्या सावलीसोबतच चालते आणि सावली माझ्यासोबत चालते, अशी काहीतरी खेळ करत मी चाललेले. आणि मंदिराचा कळस दिसल्यावरच एकदम प्रसन्न वाटतं. इथून कुठे जाऊच नाही असं वाटतं. इथे मात्र आमच्या या अनमोल क्षणांना फ्रेम मिळाली. हसणं, गप्पा, फोटो, मस्ती. फोटोज तर विचारूच नका. इथे तर आम्ही खूप सारे शूट्स केले. आणि बरोबर ॲक्टर असेल तर मग नवनवीन सिनेमॅटिक व्हिडिओज, फोटोज याला तर उधाणच आलं होतं. 4 माणसं पण एकच वाईब असं काहीसं झालं होतं. आणि ही बघा, इथली ही तुळस मात्र खूप छान सुंदर होती. मला ही तुळस बघून एवढं छान वाटलं ना, की अशी एखादी तुळस आपल्या घरासमोर सुद्धा असावी असं वाटू लागलं. पण सध्या फ्लॅटच्या संस्कृतीमध्ये एवढी मोठी तुळस कुठून येणार. पण असो, ही खूप छान तुळस होती. आणि इथे एक हॉलसुद्धा आहे त्यांचा. तर तिथे एक लग्न होतं, त्यामुळे तिथले काही आवाज, गाणी, त्यामुळे व्हॉईस म्यूट करणं गरजेचं होतं. इथे सुद्धा मंदिरामध्ये कॅमेरा किंवा फोटोज अलाउड नाही आहेत, पण मंदिराच्या बाहेर तुम्ही फोटोज क्लिक करू शकता. आणि म्हणूनच आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. त्यानंतर मध्ये एक आम्ही थोडंसं निरा पिण्यासाठी थांबलो. उन्हाळ्यामुळे थोडासा विसावा मिळावा म्हणून थोडंसं थांबलो आणि त्यानंतर पुन्हा निघालो परतीच्या प्रवासाला. दुपारची वेळ होती, पण आम्ही ठरवलेलं की आपण डोंबिवलीमध्ये जाऊनच एक नवीन रेस्टॉरंट चालू झालेलं आहे, तर तिथे जाऊनच आपण जेवायचं. आम्हाला सगळ्यांनाच नवनवीन रेस्टॉरंट्सच्या चवी ट्राय करण्याची खूप आवड आहे. आणि फायनली आम्ही येऊन पोचलो होतो काला चष्मा या रेस्टॉरंटमध्ये. हे नवीनच रेस्टॉरंट आहे. वाटलं नव्हतं, पण खूपच छान आहे, सुंदर आहे. अशी नवनवीन रेस्टॉरंट्स ट्राय करणं हे तर आमचं आवडतं गणित आहे. नाही. वाव! इथे येऊनच ती वाईब एवढी छान होती ना. इथे मस्त टेडी बेअर ठेवलेले होते आणि त्यामुळेच मला ते खूप क्यूट आणि असं छान वाटत होतं. आणि बघा ना, इथलं वॉशरूमसुद्धा एवढं छान होतं, नीटनेटकं, अगदी एखाद्या घरासारखं. इथल्या जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान होती. क्वालिटी छान होती, क्वांटिटीही छान होती. इथली वाईबच एवढी भारी होती की तुम्ही, आणि इथे रात्री जास्त छान वाटेल असं आम्हाला वाटलं. ऑर्डर केले होते दाल खिचडी, कारण आम्हाला हेवी जेवण नको होतं. आणि भाग्येश प्रेरणाने सुद्धा काही नॉनव्हेज मागवलं होतं, चिकन लॉलीपॉप वगैरे. ते दोघं नॉनव्हेज खातात, तो त्यांनी मागवलं होतं. आणि मी चीज बॉल्स मागवले होते, ते सुद्धा खूप छान होतं. टोमॅटो सूपसुद्धा खूप छान होतं. सो टेस्टसाठी ही जागा खूप छान आहे. आणि बाहेरचं म्हणजे एंट्रन्ससुद्धा यांची खूप छान आहे. बघा, इथे काला चष्मा, पण चष्मा काळा नाही आहे, तरी पण त्यांनी चष्म्याचं एक हे लावलेलं आहे. आणि ह्याच्या समोरच मालवण तडका हे हॉटेल आहे. म्हणजे दोन्ही हॉटेल्स समोरासमोर आहेत, त्यामुळे एक वाईब पण छान येते आणि व्ह्यू पण छान मिळतो. त्यानंतर खूप सारे फोटोज क्लिक केले. जिथे जावं तिथे फोटो काढणं हे आमचं कामच आहे. आणि त्यानंतर फायनली एकमेकांना निरोप द्यायची वेळ आली. सो ह्या दोघांनी आमच्या ब्लॉगमध्ये बाय बाय करून आमचा ब्लॉगचा शेवट केला पुन्हा भेटण्यासाठी. आणि त्यानंतर आम्हीसुद्धा आमच्या घरी आलो, गाडी पार्क केली आणि निघालो पुढच्या दिवसाची तयारी करण्यासाठी, पुढच्या व्हिडिओची तयारी करण्यासाठी. तुम्ही बघत राहा टी आणि वाईब्स. आपण भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.